रात्रीची वेळ होती आणि मला भीती वाटत होती. अशा वेळी मी माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन सर्वांना कसे सांगू की मी रात्रीच्या वेळी एकटी का आली आहे आणि माझे पती कुठे आहेत. पण माझे पती कसे येणार होते? मी तर त्यांच्याशी भांडून इथे आली होती. त्या व्यक्तीने मला एकदाही थांबवले नव्हते. वरून स्पष्टपणे सांगितले होते की तू मला सोडून जात आहेस, पण लक्षात ठेव, तुला स्वतःला यावे लागेल, मी तुला घ्यायला येणार नाही, असे काटेरी शब्द होते त्याचे. आणि त्याची बोलण्याची पद्धत आणखीनच धोकादायक होती. माझे अश्रू थांबत नव्हते. बदनामीची भावना मला आतून कापत होती. मला काही समजत नव्हते की मी माझ्या इच्छेनुसार लग्न करूनही मी सुखाने जगू शकली नव्हती. कदाचित लोक खरं म्हणतात की प्रेम मोहब्बत काही नसतं, सर्व काही पैसा असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा तो प्रेमातही गुदमरायला लागतो. आणि माझ्या इच्छा आहेत तर माझ्या गरजाही पूर्ण होत नव्हत्या. मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आई आणि भावाने मला सांगितले होते, नीट विचार कर की तू ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहेस त्याच्याकडे इतकी संपत्ती नाही. तू इथे जेवढा आनंद पाहिलास तेवढा तो तुला देऊ शकणार नाही. पण मला फक्त प्रेमाचा वेळ होता. लग्नानंतर विशालचा आदेश होता. मला जाणवू लागले की माझ्याकडून चूक झाली आणि याची सुरुवात त्या दिवसापासून झाली ज्या दिवशी मी जीन्स टॉप घातला होता. माझ्या पतीने कपडे पाहून सांगितले होते की तू हे काय घातले आहेस. लग्नाआधीही मी असे कपडे घालत होती. त्याने मला कधीच थांबवले नव्हते. पण आता आम्ही माझ्या पतीच्या मित्राच्या घरी आहोत. लग्नाच्या रिसेप्शनला जात होतो. मी आश्चर्याने माझ्या नवऱ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. मी म्हणाली की मी नेहमी लहान कपडे घालते, आज कुठे मी पहिल्यांदा घातले आहेत. आणि त्याने स्पष्ट नकार दिला की आता तू माझी पत्नी आहेस, मला असे कपडे आवडत नाही, आता हे कपडे बदलून घे. मी काही बोलू शकली नाही. त्या दिवशी मला समजले की माणसाचा स्वभाव किती दुटपी असतो. त्याला प्रेमिका मॉडर्न चालते आणि पत्नी पडद्याआड लपलेली. मी रागाने माझे कपडे बदलले. पण माझा मूड पूर्णपणे बिघडला होता. एकतर घरात एसी नव्हता. मी उष्णतेने मरत होती. मी जरा आनंदी होती तर त्याने तो आनंदही माझ्याकडून हिसकावून घेतला आणि माझा राग गगनाला भिडला. जेव्हा मी ड्रायव्हरला फोन केला की आम्हा दोघांना आमच्या घरून माझ्या नवऱ्याच्या मित्राच्या घरी सोडायला येणार, पण माझ्या पतीने मला न विचारता ड्रायव्हरला परत पाठवले आणि स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या मित्राला माझी परिस्थिती माहीत आहे. मी तुझ्याशी लग्न केले आहे, तुझ्या पैशाशी नाही. आता मी जसा राहतो तसंच तुला राहावं लागेल. आणि मग आम्ही बिना एसीच्या टॅक्सीत गेलो. माझ्या अवस्थेत काहीतरी अडकले होते. आज ते मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. मी माझे अश्रू दाबण्याचा खूप प्रयत्न करत होती. आम्ही कधी पोचलो ते कळलेच नाही. जणू काही माझ्या पतीने मला स्वप्नातून उठवले आणि मी टॅक्सीच्या बाहेर पडताच माझे डोळे पाणावले. आम्ही एका आलिशान बंगल्यासमोर उभे होतो. माझ्या पतीचा एक मित्र इतका श्रीमंत आहे हे मला माहीत नव्हते. मी माझ्या नवऱ्याकडे आश्चर्याने पाहिले, जो आता टॅक्सी ड्रायव्हरला भाडे देत होता. त्यानंतर त्याने दारावरची बेल वाजवली. मी लगेच माझ्या रूपाकडे पाहिले. साध्या साडीत त्या आलिशान घरात जायची माझी लायकी नव्हती. आता मला राग येऊ लागला होता की मी ते कपडे का बदलले होते. आणि मग चौकीदाराने दरवाजा उघडला. त्यांनी आमचे छान स्वागत केले आणि एका नोकराने आम्हाला आत आणले. तो बाहेरून जितका सुंदर होता तितकाच तो आतूनही मोहक होता. प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसत होते. मला लगेच माझ्या माहेरच्या घराची आठवण झाली. जेव्हा मी माझ्या प्रेमासाठी ते घर सोडून आली होती तेव्हा माझ्या मनात खूप दुःख झाले. आणि मग माझ्या पतीचा मित्र बाहेर आला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. त्या दोघांना बघून मी हैराण झाली. दोघेही एकमेकांसोबत खूप सुंदर दिसत होते. त्या मुलीने अतिशय मॉडर्न कपडे घातले होते. दोघांनीही आमचं फूल देऊन स्वागत केलं. मी स्वतःला गायब झाल्यासारखी वाटू लागले. आजपर्यंत मी मोठमोठ्या लग्नात आणि पार्ट्यांना जाऊन लाखो रुपयाचे कपडे घालत होती, पण मी आता आमच्या घराच्या मोलकरणीसारखी दिसत होती. आतलं वातावरण इतकं थंड होतं की काही वेळाने मला थंडी जाणवू लागली.
मला त्या सगळ्या गोष्टीची चटक लागली होती. मी कधीही उष्णता पाहिली नव्हती. माझा नवरा हसत हसत त्याच्या मित्राशी बोलत होता आणि त्याची बायको खाण्यापिण्याची व्यवस्था बघायला गेली. माझ्या नवऱ्याचा मित्र म्हणाला, "वहिनी, तू खूप सुंदर दिसत आहेस." तो माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, "जगात अजूनही प्रेम करणाऱ्या स्त्रिया आहेत, नाहीतर आजकालच्या मुली फक्त पैशावर मरतात." त्याच्या बोलण्याने मला काहीतरी झालं. मी गप्प बसून राहिली. आरामदायक वातावरणात आम्ही जेवण केले. माझ्या नवऱ्याचा मित्र थोड्या थोड्या वेळाने त्याच्याशी बोलत होता. तो म्हणत होता, "किती दिवसापासून मला तुम्हा लोकांना बोलवायचे होते, पण तुझ्या नवऱ्याला वेळ नव्हता." आणि मग मी माझ्या नवऱ्याकडे बघितले, जे गपचूप जेवत होते. मला महसूस झाले की तो मला मुद्दाम इथे आणू इच्छित नव्हता. माझ्या नवऱ्याचा मित्राची बायको अगदी रोबोटसारखी होती. जेव्हा तो तिला पाहतो तेव्हा ती फक्त हसायची. ती काहीच बोलत नव्हती. आम्ही तिथे जवळपास 3 तास थांबलो. मला तिथून निघूही वाटत नव्हतं, पण परत यावं लागलं. आम्ही परत आलो. माझ्या पतीच्या मित्राने आणि त्याच्या पत्नीने मला एक भेटवस्तू दिली. परत आल्यावर त्या छोट्याशा घरात एक विचित्र अनुभूती आली. मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. मनात तिकडे परत जावंसं वाटत होतं, पण आता इथेच राहावं लागणार होतं. माझे पती शांतपणे कपडे बदलायला गेले. इतकी गरमी होती की काही वेळातच मला घाम येऊ लागला. इथे AC काय, पण कूलरही नव्हता. आता मला माझ्या नवऱ्याचा राग येत होता. त्याने त्या सर्व वस्तू घेण्यास नकार दिला होता, जे माझ्या घरचे देत होते. ते म्हणाले की मला दुसऱ्याकडून वस्तू घेऊन संसार करायचा नाही. मला जे मिळवायचं ते मी स्वतःच्या बळावर मिळवेल. हे बोलून माझ्या पतीला शांती मिळाली होती आणि मी इथे जळत होती. थोड्या वेळाने मीही कपडे बदलले आणि जेव्हा मी भेटवस्तू खोलून बघितले तर माझे डोळे भरून आले. त्यात एक सुंदर डायमंड सेट होता. मी अजूनही त्याच्या सौंदर्यात मग्न होते. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने माझ्या हातून सेट हिसकावून घेतला आणि मला सांगितले की एवढी महागडी भेट घेऊ नकोस, आपण त्याला परत करू. मी पतीच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर राग होता. मी तो सेट तिथेच फेकून दिला आणि झोपायला बेडवर पडून राहिली. पण इतकी गरमी होती की मला झोप येत नव्हती आणि माझे पती तर थोड्याच वेळात झोपी गेला. त्याला असे जगण्याची सवय होती, पण मला नव्हती. थोड्या दिवसातच आमची भांडणे वाढली. मला जाणवलं की माझा पती खूप विचित्र आणि सनकीसारखा होता. त्याने मला नोकरी करू देण्यासही नकार दिला. मला एका चांगल्या ठिकाणाहून ऑफर मिळाली होती. मी माझ्या पतीला सांगितले की आपण दोघे एकत्र काम करू आणि स्वतःचे घर बांधू. आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी घेऊ. परंतु माझे पती म्हणाले की मी तुला नोकरी करू देऊ शकत नाही. आता मला वाटू लागले त्याने मला घरात कैद केले आहे. मी वेडी होत होती. जेव्हा मला छोट्या छोट्या गरजांसाठी पैसे हवे होते, जे माझ्या पतीकडे नव्हते. कधी लाईट जायची तर कधी पाणी संपायचं. 4 दिवसातच माझी अक्कल ठिकाणावर आली होती. माझ्या डोक्यातून प्रेमाचे भूत लगेच उतरले होते. मी माझ्या भावाशी काही चर्चाही करू शकत नव्हती. त्याने मला या लग्नापासून आधीच मनाई केली होती. आणि त्याच दिवशी मला माझ्या आईचा फोन आला. आई मला सांगत होती की तुझा भाऊ आणि वहिनी फिरायला गेले होते. मला खूप दुःख वाटत होते. वहिनीने भावाला मुठीत केले होते. तसं वहिनी स्वभावाने खूप चांगली होती, तरी माझा भाऊ तिच्या सहमतीशिवाय काही करू शकत नव्हता. माझ्याकडे कपडे कमी होते. मला नवीन कपड्यांची गरज होती. मला काही कपडे घ्यायचे होते. मी हे माझ्या आईला सांगितले. तेव्हा तिने माझ्या खात्यावर पैसे पाठवले आणि मी खुश होत लगेच खरेदीला गेली. पण जेव्हा मी परत आली तेव्हा माझे पती आधीच घरी आलेले होते. त्याने रागाने विचारले की तू मला न सांगता कुठे गेली होतीस. मी त्याला स्पष्टपणे सांगितले की मी शॉपिंगला गेली होती. बोलताना मला भीतीही वाटत होती. माझ्या पतीने पैशाबद्दल विचारले तर मी म्हणाली माझ्या आईकडून घेतले. यावर तो काहीच बोलला नाही. पण मला माहीत आहे की तो रागवला होता. पण ते माझे पैसे होते. माझा त्याच्यावर हक्क होता. तो घरातून निघून गेला. तो रात्री आला तेव्हा त्याच्या हातात काही कपडे होते. ते कपडे माझ्याकडे फेकत तो म्हणाला की हे एखाद्या भिकाऱ्याला देऊन दे.
हे ऐकून माझं डोकं पूर्ण खराब झाले होते. मला माझ्या पतीवर वेडेपणाचा परिणाम जाणवत होता. मी पण गप्प बसू शकली नाही आणि विचारले, तू वेडा झाला आहेस का? तुझी मर्जी चालेल तर तू मला इथे श्वासही घेऊ देणार नाहीस. माझं इथे दम घुटत होते. माझ्या आईच्या पैशावर माझा हक्क आहे. तो पण रागाने म्हणाला, तुलाच माझ्याशी लग्न करायचं होतं. मी तुझ्यापासून काही लपवले नव्हते. आणि मी रडू लागली. मी ते कपडे उचलले जे मी घेऊन आली होती आणि मी रागात घरातून बाहेर निघू लागली. तेव्हा माझे पती मला मागून म्हणाले, तू चालली तर खरं, पण तुलाच परत यावं लागेल. मी तुला घ्यायला येणार नाही. आणि मी माझ्या घरी कशी पोहोचली मला माहीत नाही. मी येताच आईला मिठी मारली आणि रडायला लागली. तिने विचारले काय झाले, पण मी काहीच बोलू शकली नाही. मी शांतपणे माझ्या खोलीत आली. मला माझ्या पतीबद्दल तिरस्कार वाटत होता. जणू माझ्या प्रेमाचा मृत्यू झाला होता. माझ्या खोलीत एसी लावून मला चांगली झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनीने मला येऊन उठवले होते. ती माझ्याकडे तक्रार करत होती की आम्ही पण रात्री आलो होतो. मी लगेच माझ्या वहिनीला विचारले, भाऊ तुझ्यावर इतके प्रेम कसे करतो? तुमचं सगळं कसं ऐकतो? हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावर एक शांतता पसरली. मग ती म्हणाली, ही स्त्रीच्या नशिबाची गोष्ट आहे. काहींना सर्व काही मिळते आणि काहींना सर्व काही मिळूनही काही मिळत नाही. तिच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटले. तिने मला सांगितले की नेहमी आपल्या पतीशी विश्वासू राहावं. नवऱ्याचे मन जिंकण्याचा हा एकमेव मार्ग आहे. आणि मी खाली मान घालून बसून राहिली. मला कोणी काही विचारलं नाही. मी पूर्णपणे निराश झाली होती. मी माझ्या आई वडिलांच्या घरी आल्यानंतर नाही माझ्या पतीने फोन केला, नाही मी इथे खूप निवांत होती. जेव्हाही मला माझ्या सासरच्या घराची आठवण येते तेव्हा माझा आत्मा थरथरत होता. कधी कधी मला त्या खोट्या व्यक्तीची आठवण यायची, कारण मी त्याच्यावर प्रेम करत होती. आणि मग आठवडाभरानंतर मी माझ्या मावशीच्या मुलीच्या लग्नाला गेले. तिथे मला माझ्या पतीच्या मित्राची बायको भेटली, जिथे आम्ही पार्टीसाठी गेलो होतो. ती मला बघून दचकल्यासारखी झाली. ती मला बघूनही दुर्लक्ष करत होती. मी स्वतःहून तिच्याकडे गेली आणि तिला हालचाल विचारत होती. तेवढ्यात ती माझा हात धरून एका कोपऱ्यात घेऊन आली आणि माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. मला काही समजले नाही, कारण आम्ही त्यांच्या घरी पार्टीसाठी गेलो होतो तेव्हा ती खूप आनंदी दिसत होती. तिथलं दृश्य बघून मला तिचा हेवा वाटला होता. तिच्याकडे सगळं काही होतं, नोकर चाकर, गाडी, बंगला. पण आज ती माझ्या गळ्यात पडून का रडत होती? मी तिला आधी शांत केले आणि मग विचारले की तू का रडत आहेस? तेव्हा ती म्हणाली, बाहेरून जसं दिसतं तसं नसतं. माझ्या पतीच्या खूप वाईट सवयी आहेत. नशा करतो. जिथे माणसाची नाही पैशाची कदर केली जाते. इतका पैसा, इतकी श्रीमंती काय कामाची? जिथे सुख नाही. तिथून मी माझ्या खोलीत आली आणि बेशुद्ध पडली. मी प्रचंड घाबरली होती. मला तो दिवस आठवत होता जो मी माझ्या पतीला सोडून आली होती. तेव्हा अचानक मला माझ्या खोली बाहेरून रडण्याचा आवाज आला. भाऊ वहिनीवर ओरडत होता. आज मला समजले की सगळ्या ठिकाणी पैसा कामात येत नाही. मला माझ्या पतीची आठवण झाली, जो माझ्यावर खूप प्रेम करतो. फक्त त्याच्याकडे पैसे नव्हते. इथून पळून जावंसं वाटत होतं मला. ते म्हणतात ना की जिथे पैसा असतो तिथे मर्यादा नसते, आणि जिथे पैसा नसतो तिथे मर्यादा असते, माणुसकी असते. संध्याकाळी माझा पती मला घ्यायला आला. मला त्याच्यासोबत जायचे होते. तो माझी काळजी घेणारा होता. मी घराबाहेर आली तेव्हा बाहेर चमकणारी गाडी पाहून मला आश्चर्य वाटले. माझ्या पतीने सांगितले की त्यांना ही कार ऑफिसमधून मिळाली आहे. त्याने माझी माफी मागितली आणि मी रडायला लागले. मीही त्याची माफी मागितली. मी त्याला सगळं सांगितलं. त्याने मला मिठी मारली आणि म्हणाला, तू किती मूर्ख आहेस. तू पैशात सुख शोधत होती. पैसा कमवता येतो, सुख नाही. जे आहे त्याच्यातच सुखी राहावं म्हणून तुझ्याशी जाणून बुजून केले. मला माफ कर. मी लगेच देवाचे आभार मानले, ज्याने माझे डोळे उघडले. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.